दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरात रस्त्यावरील खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून कोणाचीही गय केली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी मांडली आहे। महाजन म्हणाले की या घटनेची माहिती त्यांनी महापौर, आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली आहे। घटनेमागील नेमके कारण काय, त्यासाठी जबाबदार कोण आहे याची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आलेत। या प्रकरणात दोषी आढळणारे अधिकारी असोत किंवा संबंधित ठेकेदार कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही। चौकशी अहवालानुसार संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान शनिवारी नाशिक येथे कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात नियोजित बैठकीत या अपघाताचाही सविस्तर आढावा घेण्यात आला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा होणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले। काल जो अपघात झाला आणि त्यात एक तरुण दुर्दैवी त्याचा मृत्यू झालेला आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे। पण या संदर्भामध्ये मी कालपासून आयुक्तांशी बोललेलो आहे, महापौरांशी बोललेलो आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की या घटनेची चौकशी करा, त्याला जबाबदार कोण आहे, कशामुळे ही घटना घडलेली आहे आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई ही आम्ही या ठिकाणी करणार आहोत। मग ते ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील त्यांची कुठली गय या ठिकाणी केली जाणार नाही। तुम्ही या संदर्भामध्ये महापौर, आयुक्त यांच्यासोबत बैठक घेणार आहात का नाशिकमधल्या रस्त्यामधल्या खड्ड्यांसंदर्भात? म्हणजे आधी परवा या संदर्भामध्ये बैठक ठरलेली आहे। कुंभमेळ्याचे विषय आहेत, दुसऱ्या कामाचे विषय आहे, पण काल झालेल्या अपघाताच्या बाबतीमध्ये निश्चित आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा करू आणि जे जे काही दोषी असतील त्यांच्यावर मी पुन्हा सांगेल की आम्ही सर्वांवर कारवाई करू। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून रस्त्यांवरील खड्डे आणि अपूर्ण कामांबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।